मुंबईसारख्या गजबजलेल्या शहराच्या एका कोपऱ्यात एनटॉप हिलमधील महात्मा गांधी सेवा मंडळाच्या एका साध्या रूममध्ये शेख अख्तर शेख आपली छोटी दुनिया उभी करत होता. वयाच्या 28व्या वर्षी पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातील चरापांचला गावातून आलेला हा तरुण गेली 25 वर्ष मुंबईमध्ये राहत होता. निजाम आपल्या कुटुंबासह बायको सैदा वय वर्ष 30 आणि 9 वर्षाच्या चिमुकल्या मुलीसह भाड्याच्या एका छोट्याशा खोलीत संसाराची वाटचाल करत होता. निजामचा रोजचा दिनक्रम ठरला होता तो मुंबई सेंट्रल जवळील महाराष्ट्र कॉलेज शेजारी असलेल्या कॉस्मॉस क्राफ्ट नावाच्या कारखान्यात काम करत होता. येथे तो गेल्या 1.5 वर्षापासून जरीचे काम करतो. बारकाईने रेशीमसारख्या धाग्यांना सुवर्ण शोभा देणाऱ्या हातांनी तो एका वेगळ्या जगाला आकार देत होता. सकाळी कामावर जायचे, कामाच्या तासानंतर संध्याकाळी तो परत घरी येत होता. जगण्यासाठी अनेक संघर्ष असले तरी या तिघांचं नातं एकमेकांना आधार देत होतं, प्रेमानं जोडलेलं होतं. गावाच्या आठवणी, आईवडिलांच्या जुन्या गोष्टी आणि मुंबईत साकारलेलं स्वप्न या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे शेख निजामचं आयुष्य होतं. तो एक सामान्य माणूस असला तरी त्याच्या आयुष्याची ही कहाणी असामान्य आहे. सैदा ही निजामची बायको दिसायला शांत आणि समजूतदार असली तरी तिच्या आयुष्यात एक सावली कायम तिला अस्वस्थ करत होती. ती सावली म्हणजे तिची सख्खी बहीण सुमय्या. एनटॉप हिलच्या बंगालीपुरा परिसरात सुमय्या ही तिचा दुसरा नवरा शेख इस्माईल अली सोबत राहत होती. 3 वर्षापूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला होता, पण हा विवाह त्यांच्या नात्याला स्थैर्य देऊ शकला नाही. सुमय्या आधी समीरुल नामक व्यक्तीची बायको होती. त्या नात्यातून तिला एक मुलगा होता. सध्या तो मुलगा 9 वर्षाचा आहे आणि तो सुमय्याच्या आईकडे राहतो. समीरुल सोबत लग्न फारसं सुखकर नव्हतं. दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. बेबनाब आणि अखेर झालेला घटस्फोट. सुमय्याचं आयुष्य एका वादळातून दुसऱ्या वादळात जात होतं. शेख इस्माईल सोबत तिनं प्रेमात पडून दुसऱ्यांदा लग्न केलं, पण नातं निभावणं तिच्या स्वभावाला जड गेलं. त्यांच्या सहजीवनात सुरुवातीपासूनच खटके उडत होते. लहान सहान गोष्टीवरून होणारे वाद विकोपाला जात असायचे. इस्माईलचा संयम हळूहळू सुटू लागला. सैदाच्या म्हणण्यानुसार सुमय्याचा स्वभाव हा लहानपणापासूनच हट्टी होता. घरातल्या मोठ्यांनी व सैदाने देखील तिला कित्येक वेळा समजावून सांगितलं, पण ती काही ऐकत नव्हती. सैदाला मनातून वाटायचं की बहिणीच्या या अडथळ्यांनी तिचं आयुष्य कुठेतरी अडकून बसू नये, पण एक बहीण म्हणून तिची काळजीही तितकीच होती. सुमय्याचा या विस्कळीत आयुष्याला कुठलं वळण येईल हे सैदाला माहीत नव्हतं. दिनांक 25 मे 2025 रोजी रविवारचा दिवस होता. मुंबईतला उन्हाळा भरदुपारी जरा जास्तच होता. एनटॉप हिल परिसरातील नुरा बाजारात रविवारचा नेहमीचा आठवडी बाजार भरला होता. शेख निजाम हा आज सुट्टी असल्यामुळे घरच्या किरकोळ वस्तूंची यादी घेऊन तो बाजारात गेला होता. नात्याने साडू असलेल्या इस्माईल तिथे त्याला अचानक भेटला. बाजूला एका चहाच्या टपरीवर दोघेजण थांबले आणि सहज गप्पा सुरू झाल्या. पण या सहज गप्पांमागे लपली होती एक खोल वेदना. इस्माईलच्या चेहऱ्यावर काळजीची सावली होती. त्याने निजामला सांगितले, भाऊ, सुमय्या बदलली. तिचं वागणं अगदी विचित्र झालंय. ती सकलाईन नावाच्या मुलासोबत गुंतली आहे. त्या दोघांचे प्रेमसंबंध आहे. महिन्यापूर्वी ती अचानक घरी आली. विचारल्यावर म्हणतो, घर भाड्याने पाहायला आलोय. मी हाकलून दिलं त्याला. हे ऐकून निजामही हादरला. तो सैदाकडून पूर्वीपासूनच सुमय्याच्या वागणुकीबद्दल ऐकत होता, पण इतकं सगळं बिघडेल असं त्याला वाटलं नव्हतं. इस्माईल पुढे म्हणाला, मी तिच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. मग आजूबाजूच्यांकडूनही कळलं. मी कामावर असताना सकलाईन घरी येतो. खूप वेळा भांडणं झाली आमच्यात. एकदा तर सुमय्या म्हणाली, मला सकलाईनशी लग्न करायचंय. त्याचे डोळे पाणावले होते. तो सांगत होता, गावी घेऊन जातो तिला, शांततेत राहू. पुढच्या आठवड्यासाठी तिकिटाचं बुकिंग करायला पैसेही दिले. निजाम काही न बोलता
त्याची ऐकत राहिला. ते क्षण नाजूक होते. कोणतीही प्रतिक्रिया ही फक्त आगीत तेल ओतणं ठरेल असं त्याला वाटलं. दिनांक 26 मे 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता कॉस्मोस क्राफ्टमधील मशीनच्या आवाजात गडून गेलेला शेख निजाम अख्तर याला अचानक एक फोन आला. फोन त्याची बायको सईदाचा होता. तिचा आवाज कंपित आणि घाईचा होता. ती म्हणाली, इस्माईलचा खून झाला. क्षणभर त्याला शब्द कळेनात. त्याचे हात थरथरले. फोन नकळत गळून पडला. ऑफिसच्या वर्दळीतून धावत व गडबडीत तो बाहेर पडला आणि काही वेळात तो बंगालीपुरा येथे पोहोचला. तेथे पोहोचताच समोर जे दृश्य होतं ते पाहून त्याच्या अंगावर काटा आला. त्याचा साडू इस्माईलचा मृतदेह घराच्या दारात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. गळ्यावर धारदार शस्त्राचे खोल वार व शरीर त्याचे थंड पडले होते. इकडे त्याच दिवशी म्हणजे दिनांक 26 मे रोजी दिवसपाळी दरम्यान ठाणे अंमलदार कामावर असताना त्यांना फोन आला. समोरील व्यक्ती म्हणाला, राजीव गांधी नगर झोपडपट्टी बंगालीपुरा एनटॉप हिल मुंबई येथील सार्वजनिक शौचालयासमोर असलेल्या एका खोलीच्या गॅलरीत जिन्याजवळ एक इसम जखमी व मयत अवस्थेत आढळून आला आहे. ही माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी इस्माईल अली शेख हा पुरुष गंभीर अवस्थेत खाली पडलेला आढळून आला. प्राथमिक पाहणीनंतर इस्माईल अली शेख हा इसम मृत असल्याचे आढळून आले. घटनास्थळी उपस्थित साक्षीदार व परिसरातील लोकांकडून माहिती घेण्यात आली. पोलिसांनी आवश्यक पंचनामा करून आणि मृतदेहाची स्थिती लक्षात घेऊन या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस घटनास्थळी कार्यरत होते. लोकांची गर्दी झाली होती. कोणाचे चेहरे हादरलेले, कोणाचे कुतूहलाने भरलेले. पोलिसांनी शेजारच्यांकडे चौकशी केली असता आजूबाजूच्या ओळखीच्या व्यक्तींनी सांगितलं, काल रात्री म्हणजे 25 तारखेला इस्माईल आणि सुमय्या यांच्यात जोरात भांडण झाली. आवाज तर खिडक्यापर्यंत पोचत होता. आणखी एक जण म्हणाला, रात्री सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास सकलाईन घरी आला होता. तेव्हाही त्यांच्यात झटापट व भांडण सुरू झाले. पण त्यांचं काही रोजचेच भांडण असल्याने आम्ही दुर्लक्ष केलं. पण सकाळ उजडली आणि एक नवा रक्ताने माखलेला अध्याय उघड झाला. पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना एका सूत्राकडून माहिती मिळाली की सकलाईन शेख हा मुंबई येथे लपून बसला आहे. बातमीदारांच्या मदतीने पथक तात्काळ त्या ठिकाणी रवाना झाले. तपास पथक मीरा दातार दरम्यान जवळील मेडिकल जवळच्या एका रूमजवळ पोहोचले. तेवढ्यात एक युवक घाईघाईने त्या खोलीतून बाहेर पडून रेल्वे पटरीच्या दिशेने निघताना दिसला. पोलिसांनी शिताफीने त्या इसमाला ताब्यात घेतलं. सकलाईन शेख वय 27 असं या संशयित आरोपीचं नाव होतं. तो सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करण्याचं काम करत होता. मूळचा पश्चिम बंगाल येथे रहिवासी असलेला सकलाईन शेख याला वडाळा मीरादाता दर्ग्याजवळ अटक करून एनटॉप हिल पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मी सुमय्यासोबत तिच्या नवऱ्याचा खून केला असे त्याने सांगितले. मी आणि सुमय्या एकमेकांना प्रेम करत होतो. इस्माईल आमच्यात अडथळा ठरत होता. म्हणून मी 26 मेच्या पहाटे 3 वाजता तिच्या घरी गेलो. तिथे आमच्यात जोरदार भांडण झाले. झटापटीत इस्माईलवर मी धारदार शस्त्राने वार केले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचे शब्द धक्कादायक होते पण सत्य होते. त्यानंतर पोलिसांनी सुमय्या इस्माईल शेख आणि सकलाईन शेख या दोघांना गुन्ह्यात अटक केली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.